भाऊ काय ग, काय काम आहे? काल छोट्या सरदारांनी खेळणी दिलती मी. आज मोबदला घेऊन जा म्हणले होते थोरलं सरकार. म्हणजे ती दमनी होय? जी. बरोबर यात. दमणी माझी दमणी कशी चालते तुगड तुगड दमणी माझी दमणी माझी तुगड तुगड दमणी कशी चालते इथं थांब. दमणी माझी दमणी दमणी. दमणी दमणी. बस झालं ना एवढं. काय झालं ग? ही कोण? मी खेळणीवाली मालकीन बाई. बरं झालं तुम्ही आला. माझं जरा तुमच्याकडेच काम होतं. बोल. मी काल अर्धी मुर्दी रंगवलेली दमनी दिली होती छोट्या सरकारांनी. मनाला लई लागलं बघा माझ्या. अगं पण आमचं बाळाजीराव लई खुश आहे तुझ्या दमनीमुळं. कालपासून जरा बी त्रास दिला नाही बघ त्यांनी. अहो पण असं अर्ध रंगवलेलं खेळणं घरात ठेवू नये. लई मोठा अपशकुन असतो बघा. अगं मग दिलीस कशाला असली दमनी तू? अहो मी गरीब खेळणीवाली. आता ते हटूनच बसलं तर मी तरी काय करणार. मी काय करते त्या दमनीला चांगलं रंगवते आणि तुम्हाला परत आणून देते. चालेल? बरं बरं ठीक आहे, जा घेऊन. जी. दमणी दमणी आमची. सरदार खेळताय वाटतं. कोण तू? खेळणीवाली. काल नाही का मी तुम्हाला दमनी दिली? कधी? काल देवळाबाहेर. अहो हीच ती दमनी. आमची दमनी. बरोबर आहे तुमची आहे. पण याचा रंग का असा अर्धा मुर्दा? आपण याला लाल हिरवं करूया का? आम्ही खेळतोय आता. अहो तुम्ही सरदार आहे. सरदारांनी कसं मग अशा मोठ्या मोठ्या घोड्यावरून फिरायचं ना. आम्ही सरदार. आम्ही सरदार. आम्ही सरदार. मग घेऊ काही दमनी. रंगून आणते. काय? कुठं काय? नाही आहे. आम्ही आवाज ऐकला. खटकन ऐकलं आहे. दे आम्हाला. दे आम्हाला. अहो पण आम्हाला कोणी बी काही खबरच कळवत नाही. काय काय सांगायचं आम्ही नानासाहेबांसमोर? तुमची कोतवाली तुमच्या हिशोबाप्रमाणे कारभार करणार असेल, आमच्यासारख्या सरदारांना दरबारात सांगायचं काय? बोला की. चला आतमध्ये बसून बोलू. इथं दाप लागली आम्हाला. पाणी आणणार रे कोणीतरी. काय काय झालं त्या रात्री? आणि
फार लांब नाही ना? काय 2 रात्रीपासून आमचे ते हे ते झोप झालेली नाही रे. पण काय करणार, ऐकावं तर लागेल. सांग. तर आम्ही देवळात नेहमीसारखी गस्त घालत होतो. नेहमीसारखी दमणी नाही. उघडते, उघड उघड उघड. खरंच नाही उघडत. ना उघडते. आम्ही पाहिलं. उघड तू. अहो, सांगते ना तुम्हाला नाही उघडत. ते आम्हाला अहो, सोड. ऐका माझं. तुझं आम्हाला दे. आम्ही बघतो. आम्ही बघतो. सोड तू. तू सोड. अहो, ऐका तर. सोड तू. आम्ही बघतो. पण तुला तो चोर दिसला कसा नाही? सोड तू. आम्ही बघतो. माझी सटापट झाली खरी. बापरे. मग मग आम्ही बघतो. सोड तू. आम्ही बघतो. तू सोड. आम्ही बघतो. सोडून दे. आम्ही बघतो. सोड तू. सोड तू. अरे बाळाजीराव का ओरडत्यात? बाहेर खेळणीवाली आली या आणि आपलं छोटं सरकार तिला दमनी रंगवायला देण्यात झालेत. त्या खेळणीवालीला आपण ह्यो दिला का? ते मोहम्मदला दिला का? हा जी दिला. हा हा, तू बोल. बघा उघडतीये का? मी तुम्हाला उघडणारी दमनी आणून देते, चालेल का? कधी? उद्या. नाही, आजच. नाहीतर आम्ही एक गोळ्यावरून येऊ आणि तुला तुडवू. आजच देते. काय कळलं का? आम्हाला कळवा. काय आम्हाला कोणी काही कळवतच नाही. जी या आता. दबडक 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 ए खेळणीवाली, जी सरकार. दमनी घेऊन कुठे निघाली? मोबदला मिळालाय ना तुला? हो, पण छोट्या सरकारांनी ती उघडणारी दमनी पाहिजे. हा, ती घेऊन येते. उघडणारी दमनी? पहा बर, नाही तर बाळाजीराव वाकड पसरतील. आमची दमनी. आम्हाला आमची दमनी पाहिजे. आमची दमनी. आमची दमनी. बाळाजीराव, जी मी ती रंगवून आणते. रंगवायची काही बी गरज नाही. मोबदला मिळालाय ना तुला? बाळाजीराव, घ्या ती दमनी हातात. आमची दमनी. आमची दमनी. जातो आता. आमची दमनी. आमची दमनी. आमची खेळा खेळा दमनी. खेळा. आमची दमनी. आमची दमनी. अजून थोडा वेळ थांबले असते तर काय बिघडलं असतं? चांगली हातात आली होती दमनी. ऐका हो ऐका, तळ्यातल्या गणपतीचा चिंतामणी हार चोरीला गेलाय हो. कोतवालांची माणसं तर जीवावरच बेतली आहेत एकदम. मुंडकं उडवून जाणार हो. अरे दिसत नाही का? मावशी, मावशी तुम्हाला लागलं नाही ना? मग आजकाल या शिपायांचं जरा जादाच झालंय. काही कामाचं नाहीत बघा. नाही नाही, अगं असं कसं म्हणतीस? शिपायासनी लई कामं असतात बघ. दिस रात झडत्या घ्यायच्या, घोडदौड करायची, गस्त्या घालायच्या. आणि होय, अगं तो हार चोरीला गेल्यापासून
तर जीवाला कसला म्हणून थंडावा नाही बघ. बाई ग. थांबा, मी सोडते तुम्हाला. नाही नाही, तू कशाला त्रास घेतेस या म्हातारी पायी. अहो त्रास कसला, मोठ्यांची मदत करणं जिम्मेदारी आहे माझी. अगं बाई, अगदी माझ्या पोरासारखं बोललीस बघ. तुम्ही लई जिम्मेदारवान आहे बघ. चला सोडते मी तुम्हाला. कुठे आहे घर तुमचं? ते तिकडं. अरे सावकाश. हा बघ. एक विचारू का? काय म्हणजे समजा शिपायांचा रागराग करते का तू? नाही तसं नाही, मग एखाद दुसरे आहेत चांगले, त्यांचा नाही करत मी राग. अय, माझा लिबी लई चांगला आहे बघ, पण मी त्याचा लई रागराग करते. चांगला असून सुद्धा राग. कर्तव्य पुढं काही दिसतच नाही बघ त्याला. आता लगीन कर म्हणून केव्हापासून मागं लागले. अरे हो धिम्मा, ऐकून बी ना ऐकल्यासारखा करतो या. अहो लगीन करण्यासारखी भेटली की करतील की ते. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? अगं असं कसं, आईचं काळीच आहे, काळजी असणारच की. ते बी बरोबर आहे तुमचं. आणि शिपाईची चाकरी म्हणजे पायाला भिंगरी, एका जागी कधी ठरत नाही बघ. तसं शिपायांबद्दल मला फारसं माहिती नाहीये, पण एक आहे ओळखीचं. वाऱ्यासारखं येतात आणि वादळासारखं जातात. चला. आवाज कसला शेवंता? दरवाजा, पण तो तर बंद होता. हीरा कहाँ है? क्या हुआ हुजूर? मुलीकडून काही गलती झाली का? गलती? बच्ची नादान है हुजूर, आप मुझे बताइए, मैं समझाऊंगी उसे. हुजूर, शेवंता तुम जा. हुजूर क्या हुआ? हुजूर कुछ तो बताइए. तुम्ही कुठे चाललाय? मी तिला बोलवते ना खोलीच्या बाहेर. हमारे दिए हुए झुमके पहना कर पेश करो उसे. हीरा, हीरा दार उघड. हीरा, हीरा. बोलो उसे बाहर निकालो. गंगे, वो सो रही होगी. हीरा, हीरा दार उघड. अब कितनी देर? झोप कधी लागली कळालंच नाही. बोल ना बडी बी. ते तुला त्या दिवशी तोफा दिलेले झुमके ते दाखव जरा. का? दाखव. पण आत्ता कशाला? किती सवाल. दाखव म्हटलं ना तर दाखव. चल आधी. आत नाही, इथे येऊन दाखव. तुझा चेहरा असा का? काही नाही, तू झुमके आणून दाखव ना ग. किती सवाल करतेस. जा आण. बडी बी त्या दिवशी मी झुमके घातले होते, पण आता तुझ्या सवालांनी जीव जायचा. सवाल पे सवाल.
हिरा, हेच आहेत का ते झुमके? हो. घालून दाखव. कशाला? मी सांगते ते ऐकून तरी घे. सांगते ते तू ऐक. घाल. बडीबी, अगं काय झालंय मला सांग. झुमके. घाल. काय चांद सारखी दिसते माझी हिरा. किसी की नजर न लगे. तू आज जा, आराम कर. जा, आतून दार लावून घे. हं?